विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि इथे आता भांडे घासायचे होते. तर त्याआधी भाजी गरम केली आणि ते भांडं घासायला ठेवायचं होतं. एकीकडे आईला चहा दिला तर ती गोष्टी सांगत होती आणि गप्पा करता करता कामं चालू होते. आता गावावरून आल्यानंतर चा दुसरा दिवस आहे हा. तर आज बरेच कपडे धुवायचे होते, जे की आमच्या 1 ते 2 बॅग असेल धुवायच्या. आणि बाहेरगावी गेलं कितीही म्हटलं तरी प्रवासातले ते कपडे किंवा बॅग ठेवावीशी वाटत नाही. सगळं धुवून काढावं लागतात. असं नाही की धुतले नाही ते. तरीसुद्धा मी ते डबल धुवून घेते घरी आल्यानंतर. त्यानंतर ही पिशवी होती. तर या पिशवीमध्ये आमचं सर्व खाण्याचं सामान होतं. जसं की चिवडा, शंकरपाळे, लाडू आणि टिफिन. तर ते टिफिन वगैरे घासायला ठेवले आणि सामान काय काय आहे ते सगळं काढलं. तर इथे आई गोष्टी सांगत होती आणि मी माझं काम करत होती. म्हटलं गोष्टी पण आपल्याकडनं होते आणि कामं पण होतात. तर त्यानंतर इथलं सगळं सामान काढून घेतलं आणि आता सर्वात आधी कपडे मला सर्फमध्ये टाकायचे होते. म्हटलं आधी सर्व बॅग खाली करायच्या. तर याच्यामध्ये काही प्रसाद होता तो काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि बाकी सर्व ते घासायला ठेवलं. तर माझी आई सांगत होती, की प्रसादाचं जे कुठे आहे ते कुठे ठेवलं ते बघून घेशील. आणि दोघींचा पण प्रसाद होता वेगवेगळा, कारण तिला द्यायचा होता, ती गावी जाणार होती तर, आणि माझा मी ठेवणार होती. त्यानंतर इकडे आली. इथे बॅगमधलं बरंच सामान होतं आणि भांडे पण भरपूर घासायचे होते. गावावरून आली. मुलीला वाटलं की आज आई येते म्हणून त्या दिवशी तिने भांडे अजिबात घासले नाही. तर ते भांडे आणि आता आजचे जे काही बरेच भांडे होते तर ते घासायचे होते. आणि मुलं इतकं काही काम करत नाही तरी यावेळेस तिने बऱ्यापैकी केलं. 8 दिवस ती आणि तिचे बाबाच होते. तर ती भांडे वगैरे घासायची, झाडून काढायची. फक्त आज कालचे भांडे तिने घासले नाही. तिला वाटलं की आई येते 4-5 वाजेपर्यंत आणि ती घासून घेईल. तर असं इथे सगळं कपडे काढले आणि माझी आई बोलत होती की मी भांडे घासून देते जे काही आहे ते. मी म्हटलं नको, मीच घासते. आणि आपल्याला कसं आपल्या घरचं सुचतं आणि असं वाटतं की काय 2 दिवसासाठी आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात कामं सांगायचं. पण माझ्या आईला काही खाली करमत नाही. तिला काही ना काही काम पाहिजेच असतं. तर तिला म्हटलं काहीच नको करू, आजच्या दिवस तू आराम कर. नंतर मी तुझ्याला ते दळण होतं निवडायचं ते देणार होती तिच्याकडे. तर ती बसली आणि तिच्या गोष्टी चालू होत्या. त्यानंतर तिला सामान काढून दिलं पूर्ण. माझ्या आईची एक बॅग, माझी एक बॅग, असं दोन्ही बॅगमधले कपडे धुवायला टाकले. नंतर या पिशवीमध्ये काही प्रसादाचं सामान होतं, थोडं चिल्लर होतं, पर्स होत्या, बॅग होत्या, ते सगळं धुवून काढत असते मी. आणि काय कुणास ठाऊक प्रवासामध्ये मला एकही वस्तू अशी जर ठेवली खाली तर ते असं वाटते की खूप खराब झाली की काय, असं होते. आणि त्यानंतर एक बॅग घेतली आम्ही तिथे. नवीन सामान बरंच घेतलं त्याच्यामुळे ठेवायला नव्हतं. तर ती एक बॅग आणि एक बॅग माझ्या आईने सोबत आणली होती. तर ती बोलली की 2-2 बॅग मी काय करू, एक बॅग राहू दे तुझ्याकडे. म्हटलं नको, ते बॅग तूच घेऊन जा. आणि त्यानंतर आपला खर्चाचा हिशोब चालू होता की किती खर्च आला, काय आला ते. मग आमच्या गप्पा चालू होत्या. आणि यावेळेस असं वाटलं की आम्हाला मथुरेपेक्षा इकडे थोडं द्वारकेमध्ये महागच वाटलं, कारण तिथे आम्ही 5 ते 6 जण गेलो तरी बऱ्यापैकी स्वस्त सामान होतं आणि जास्त असा काही खर्च वाटला नाही. यावेळेस थोडं दोघीच गेलो तरी पण खर्च बऱ्यापैकी झाला असं वाटलं, कारण प्रवासामध्येच जास्त खर्च झाला, जे की ॲटोचं भाडं वगैरे आणि काही वस्तू घेतल्यात त्याचं. तर असं त्या गप्पा वगैरे झाल्या. आणि त्यानंतर याच्यामध्ये काही सामान होतं. तिथून मी एक बांधणीचा दुपट्टा आणलेला होता. आता तिथे बांधणीच्या साड्या किंवा दुपट्टे छान मिळतात. म्हटलं चला काहीतरी घेऊया. तर तो काढला आणि माझ्या आईने ते शंख वगैरे काही बांगड्या घेतलेल्या होत्या. एक शंख मी पण घेतला मुलीसाठी. मी जास्त खरेदी केली नाही, आईने बऱ्यापैकी केली, कारण बहिणीचा लहान मुलगा आहे, बहीण आहे, भावाचा मुलगा आहे, वहिनी आहे, सर्वांसाठी तिने काही ना काही घेतलं. तर ते सगळं काढून दिलं. आणि आता कपड्याचा ढीग बघू शकता, भरपूर असा आहे. पेटीतले तर आहेच आहे, पण मुलीचे कपडे, कारण 8 दिवस तिने काही फारसे कपडे मोठे पाहिजे तसे धुतले नाही, तर ते तिचे पण कपडे आहेत तर तेही धुवायचे होते. आणि आज म्हटलं सर्व कपडे एका दिवशी धुवून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी मोकळं, कारण दुसऱ्या दिवशी आईला घेऊन परत गावाला जायचं होतं, जी की माझ्या सासरी. म्हणून म्हटलं दुसऱ्या दिवशी धांदल नको व्हायला, त्यापेक्षा आज पूर्ण दिवस हे कामं करायची. आणि हे कामं झाल्यानंतर परत इथे मला एका मंदिरात जायचं होतं. तर लवकर लवकर कामं आटपायला घेतली. सकाळी नाश्ता वगैरे करून दिला आणि आता ही कामं. नाश्ता व्हायचा आहे अजून, फक्त म्हटलं आधी कपडे हे सगळं काढून घ्यायचं सामान, त्यानंतर नाश्त्याला लागायचं. तर इथे जी एक छोटी पर्स होती माझ्याकडे ती आईला दिली. म्हटलं ही तू ठेव तुझ्याकडे. आणि ती आता लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावाला जाणार होती. आज तर जाणार नाही किंवा उद्याही जाणार नाही, परवा जाईल ती. त्यामुळे सगळं तिचं सामान व्यवस्थित ठेवून दिलं. आणि ही तिची बॅग आहे, यामध्ये सगळं तिचं सामान ठेवलं, प्रसाद आणि काही ज्या वस्तू घेतल्यात त्या. तर त्यातल्या त्यात माझ्या बहिणीसाठी बांगड्या घेतल्या. तर ती बोलली की मला ह्या होणार नाही. म्हटलं जाऊ दे, आता घेतलेल्या आहे तर आता वापस तर होणार नाही. आणि मला पण त्या होत नव्हत्या, तिच्या मापानुसार घेतल्या, पण ती बोलली होणार नाही. आता बघू, झाल्या नाही तर मग कोणाला तरी देऊन देईल.
त्यानंतर या गार्बेज बॅगमध्ये पण बरेच मुलीचे कपडे होते, ते सगळे धुवायला काढले. आणि इकडे पण बघा हे कपडे आहे. तर हे सर्व कपडे आधी सर्फमध्ये टाकून ठेवते, त्यानंतरच नाश्त्याला सुरुवात करेल. कारण तोपर्यंत 2 ते 3 तास कपडे छान मुरतील. आणि त्यानंतर बघा हे कपडे भरपूर असे आहे, काही कपडे त्या साईडला ठेवलेले आहे. तर त्यातल्या त्यात ड्रम पण भरलेला नव्हता, कारण मी गावाला गेली तर पाण्याचं काही इतकं टेन्शन नसते मुलीला. ती त्यांना पाहिजे तेवढं पिण्याचं पाणी भरतात, ड्रम वगैरे काही भरत नाही. तर असो, त्यानंतर हे कपडे सर्व सर्फमध्ये टाकून घेतले. आणि आता आई सांगत होती की आपण इकडे गेलो तर इकडे थोडं म्हणजे महागच वाटलं. म्हटलं हो ते आहे. आणि मथुरेला गेलो आपण 5 जणं होतो, तरी पण तिथे खर्च इतका काही जास्त आलेला नाही. कारण इथे येण्याचं कारण की इथले ॲटोचंच भाडं खूप होतं त्यामुळे. त्यानंतर हे आम्ही जिथे होमस्टे केला तिथल्यांनी ते ठेपले म्हणतात त्याला, तर ते दिले होते. तर एक पॅकेट राहिलेलं होतं, काही प्रवासामध्ये खाल्ले आणि एक राहिलेलं. 3 ते 4 दिवस हे टिकतात, खराब होत नाही. त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता, तर रात्रीचा थोडा भात वाचलेला होता, तोच फोडणी देणार आहे. आणि चपात्या होत्या तर त्याचे कुटके करणार आहे, जे की फोडणीच्या पोळ्या म्हणतात त्या. आणि रात्री असं झालं की मी स्वयंपाक सर्वांसाठी केला, चौघासाठी. मी थोडं जेवण केलं, आईने केलं, माझी मुलगी तिने पण जेवण केलं नाही. आणि तिचे बाबा पण बाहेरून जेवण करून आले, त्याच्यामुळे मग ते राहिलं शिल्लक. तर असो, आणि कुणी जर आपल्याकडे आलं तर असं वाटते की कमी नको पडायला, म्हणून थोडं जास्तच झालं ते. त्यानंतर इथे कपडे आता धुवायचे होते, तर हे कपडे बघा, आता हे सर्व कपडे धुते, त्यानंतर बाकी कामे. तर आता सर्व कामे आटोपली. कपडे बघा 2 ते 3 तार एकावर एक कपडे टाकले मी, आणि वरती माळीवर पण नेऊन टाकलेले आहे. भरपूर असे कपडे होते. आणि कामात काम ते होऊन गेलं, नाहीतर मग आज करीन उद्या करीन ते राहून गेलं असतं. म्हटलं नाही, आज काही असू द्या, जेवणाला वेळ झाला तरीच चालेल, पण हे कामं करायची. तर हे करता करता मला 2 अडीच वाजले. त्यानंतरच स्वयंपाकाला लागली. तर इथे हे गाजर आहे, गाजराचा हलवा करायचा होता. आणि हा प्रसाद आणलेला होता, तर हा प्रसाद काही गावाला पाठवणार आहे आणि थोडा ठेवणार आहे. तर इथे सगळं ठेवून दिलं. आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर इथे किचन वगैरे आवरायची होती, भांडे लावायचे होते. भांडे बाहेरचे आणून ठेवले, म्हटलं आधी भांडे लावून घेते, नंतर स्वयंपाक. आणि आईला पण भूक लागली होती, कारण नाश्ता सकाळी झाला आणि आता बराच वेळ झाला. आणि तिच्यासाठी ते काहीतरी बनवायचं होतं मला गोड, पण ती बोलली की नाही आता काहीच नको करू. म्हटलं ठीक आहे, मग आता साधं हलकं फुलकंच करणार आहे. खिचडी आणि कढी सोबतच तळलेल्या मिरच्या. कारण एकतर वेळ निघून गेली जेवणाची, बराच वेळ झालेला होता. आणि आई बोलली की मलाही काही फारसं म्हणजे इच्छा नाही जेवणाची, तर हलकं फुलकंच काहीतरी कर. म्हटलं ठीक आहे. तर कुठलंही काही लावायचं म्हटलं खिचडी किंवा वरण भात, तर हा कुकरचं ह्या दांड्या मला फिट्ट कराव्याच लागतात. त्याचे दोन्ही नट पूर्ण ढिले होतात, तर ते व्यवस्थित करून घेतले. आणि त्यानंतर एकीकडे खिचडी लावली आणि आता कढी करायची होती. तर आणि गावावरून आल्यानंतर घराचं तर आमचा इतकं हाल होतात, म्हणजे कामं तर करतात, करत नाही असं नाही, पण जेवढे आपण नीटनेटके करतो तेवढे मुलं करत नाही. तर फ्रीजमध्ये बघा तर सर्व कचरा झालेला होता, काही भाजीपाला खराब झालेला. कचरा याचा की भाजीपाला व्यवस्थित काढला नसेल मुलींनी, तर तिथे सांबार सांडलेला, मिरच्या सांडलेल्या. दोघेही बापलेकं असतात, तर त्यांचं तसंच चालू असते. आणि तसंच माठाखाली जे पाण्याचं भांडं भरून होतं, तर ते भरूनच राहिलेलं होतं. तर खूप असं झालेलं होतं, पण ते एका दिवशी करणं शक्य नव्हतं. मग मी बऱ्यापैकी किचन आज आवरली. आता उद्या हॉल आवरायला घेईल आणि त्यानंतरच मला घर नीटनेटकं वाटेल ते. तर असो, तेवढं तर जेवढं केलं तेवढं भरपूर आहे त्यांनी. आणि आपल्या आणि माणसाच्या कामामध्ये फरकच पडतो. तर त्यानंतर इथे कढी करायला घेतली आणि एकीकडे खिचडी झालेली आहे आणि इथे मस्त गरम गरम कढी केलेली आहे. तर दुपारचं असं हलकं फुलकं जेवण फारसं काही केलेलं नाही. तर इकडे आईला खिचडी दिली आणि सोबतच कढी आणि तळलेल्या मिरच्या. आता माझी आईकडे तळलेल्या मिरच्या खात नाही, त्यांच्याकडे टमाटरची चटणी खातात खिचडीसोबत. पण टमाटर घरी नव्हते, 1-2च होते. म्हटलं एवढी होणार नाही, म्हणून थोडी मिरच्याच तळल्या मी. म्हटलं अगदी थोड्या खा, ती फारशा तिखट खात नाही. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.